जर्मनीतील क्रिसमस मार्केटमध्ये नुकताच झालेला दहशतवादी ट्रक हल्ला आणि काही महिन्यांपूर्वी फ्रान्समध्ये झालेला दहशतवादी हल्ला यामध्ये अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले। गर्दीचा फायदा घेऊन हे दोन्ही दहशतवादी हल्ले घडवण्यात आले। असाच हल्ला मुंबईतही होण्याची शक्यता आहे। त्यामुळे 31च्या पार्टी आयोजकांना मुंबई पोलीस पुढील आदेश देऊ शकतात। मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी जास्त वेळ कोणालाही थांबता येणार नाही। गर्दीच्या ठिकाणी वाहने पार्किंग करण्यास मनाई करण्यात येईल। हॉटेल बाहेर पार्किंगच्या ठिकाणी जास्त लाईट्स लावाव्यात। अनोळखी गाड्यांना हॉटेल मालकांनी तसेच पार्टी आयोजकांनी परवानगी देऊ नये। पार्ट्यांच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत अशा सूचनांचा त्यात समावेश असणार आहे। मुंबई नेहमीच दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असते। गर्दीचा फायदा घेऊन दहशतवादी कधीही घातपात घडवू शकतात। त्यामुळे मुंबईत नेहमीच सतर्कता बाळगली जाते असं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं आहे। 31 डिसेंबर रोजी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांतर्फे पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर घातपातासारखा प्रकार होऊ नये म्हणून ज्या ठिकाणी गर्दी जमते अशा ठिकाणी विशेष बॅरिकेडिंग लावणं, त्या ठिकाणचं चेकिंग करून घेणं, या सगळ्या गोष्टी त्या अनुषंगाने बंदोबस्ती तयारी मुंबई पोलिसांतर्फे या अगोदरच करण्यात आलेली आहे। क्रिसमस पासूनच मुंबईत रात्रीच्या इयर एंडिंग पार्ट्यांचा मोसम सुरू होणार आहे। त्यामुळे मुंबई पोलिसांची जबाबदारी वाढली आहे। पण जागरूक मुंबईकर या नात्याने नागरिकांनी संशयास्पद हालचालींवर नजर ठेवण्याची गरज आहे। नागरिकांनी असं सहकार्य केलं तर घातपाती हल्ला होण्यापासून मुंबईला सुरक्षित ठेवता येईल। अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।